मराठा आरक्षण आंदोलनातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा जन्म झाला आणि त्यानंतर जे दुसरं आंदोलन उभं राहिलं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाचं, त्याच मराठवाड्यात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत. मराठवाड्यातला महामंडळाचा परफॉर्मन्स कसा आहे आणि मराठा उद्योजक तयार करण्याचं त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झाले का, या अनुषंगाने आपण त्यांच्या चर्चा करू. एकीकडे मराठवाडा आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि दुसरीकडे त्याच मराठवाड्यात जे मराठा उद्योजक तयार करण्याचा तुमचा उद्देश ते कुठेतरी कमी होताना दिसतं. महाराष्ट्रामध्ये 1,32,000ची संख्या ज्या वेळेला मी पार केली आणि 11,000 कोटीचं कर्ज वाटप बँकेने दिलं, त्यावेळेला नक्कीच मराठवाड्यामध्ये ग्राफ वाढला पाहिजे. मराठवाड्यामध्ये का ग्राफ वाढत नाही हे जर ज्या वेळेला आम्ही बारकाईने ज्यावेळेला चिंतन केलं त्यावेळेला नक्कीच या योजनेअंतर्गत जनजागृती झालेली नाही. बँकामध्ये परप्रांतीय आहेत, त्यांना कर्ज द्यायची सवय नाही आणि एजंट लोक आहेत. हा एक मोठा मेजर इश्यू आहे. म्हणून भविष्यामध्ये मराठवाडा हा केंद्रबिंदू धरून आम्ही महामंडळाचं काम आणि व्याप्ती या ठिकाणी वाढवणार आहोत. कशा स्वरूपात ही व्याप्ती वाढवली जाते? बीडमध्ये आम्ही उपकेंद्र सुरू करतोय मराठवाड्याचं आणि स्वतः मी बीडमध्ये आठवड्यातून 4 दिवस स्वतः थांबणार आहे. यथा कदाचित आठवडाभर थांबेल. ज्या जिल्ह्यामध्ये ज्या बँकांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना कर्ज मिळत नाही अशा बँकेच्या मॅनेजरपर्यंत जाऊन भेटून त्यांच्या बैठका घेऊन त्यांना योजनेची अधिकची माहिती देऊन जनजागृती करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये करणार. हिंदी भाषिक मॅनेजर करून मराठा उद्योजकांसाठी कर्ज मिळत नसल्याचं तुम्ही बोलला. काय ही वस्तुस्थिती, काय अडचणी येतात? राज्य आणि केंद्र सरकारच्या काही अशा योजना आहेत ज्या कॉमन आहेत, ज्याच्याबद्दल हे परप्रांतीय जे राष्ट्रीयकृत बँकांचे मॅनेजर असतात त्यांना कल्पना असते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. त्याच्यामुळे नवीन येणाऱ्या मॅनेजरला राज्यातल्या काय योजना आहेत हे समजून घेण्यामध्ये वेळ लागतो. हिंदी भाषिक असल्यामुळे भरपूर वेळा बहुतांश वेळा मराठी माणसांचं आणि हिंदी भाषेचं ट्युनिंग जमत नाही आणि मग तो टाळतो. दुसरं काय की त्या जर बँकेमध्ये NPA जास्त असेल तर ते NPA शेती कर्ज असेल, व्यवसायाचं कर्ज असेल, अन्य कर्ज असेल तर त्या ब्रांचमधूनही कर्ज दिलं जात नाही. अशी परिस्थिती माझ्या लक्षात आलेली आहे. म्हणून या हिंदी भाषिक आणि मराठी समाजाची योजना ह्याच्यामध्ये कुठेतरी म्हणतात ना तालमेल जुळला पाहिजे. ह्याच्यासाठी आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रीयकृत बँकाकडून न होणारा कर्ज पुरवठा आणि दुसरीकडे खाजगी ज्या बँका आहेत त्यांच्याकडून प्रामुख्याने वाहन कर्जासाठीच होणारा पुरवठा, इतर उद्योजकाकडे तरुणांना वळवण्यासाठीचा काय प्लॅन आहे? आम्ही जे प्रायव्हेट बँका आहेत या लोकांची एक संयुक्त बैठका घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि वाहनांच्या व्यतिरिक्त पण आपण व्यवसायानिमित्त कर्ज द्यावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. कारण वाहन जरी व्यवसायाला वापरलं गेलं पण इतर व्यवसायही महत्त्वाचे आहेत. कुक्कुटपालन आहे, शेतीपूर्वक व्यवसाय आहेत, MSME मधले काही व्यवसाय आहेत. म्हणून आता आम्ही एक तो कार्यक्रम राबवणार आहोत आणि मला यश मिळेल असं मला वाटतं. कर्जाचा परतफेड कशा प्रकारे होते, त्याचं प्रमाण काय आहे आणि उद्योजक जास्तीत जास्त येण्यासाठीचा पुढचा प्लॅन काय आहे? आता काय झालं की गेल्या काही महिन्यापासून आमचं जो सॉफ्टवेअर आहे हे आम्ही अपग्रेडेशन केलं. काही सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड मागच्या 1.5-2 महिन्यापासून आहे. त्याच्यामुळे आम्हाला व्याज परतावा देताना उशीर होतो. आम्ही खूप प्रयत्न करतो वेळेवर देण्याचा, पण आम्ही जरी उशीर आलं तर त्याला व्याज परतावा आम्ही देतोय. आता उद्योग वाढवण्यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंट काही RCT सारखी संस्था आहे जी ट्रेनिंग देते. म्हणजे माझ्या तर मनात आहे की कुठल्याही व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर त्याला शासकीय योजनेअंतर्गत त्याला ट्रेनिंग दिली पाहिजे आणि जर ती ट्रेनिंग मिळाली तर बँकेने ते कर्ज लगेच मंजूरही केलं पाहिजे. याच्यासाठी आमचे मंत्री महोदय लोढासाहेब आहेत स्किल डेव्हलपमेंटचे, त्यांच्याशी आम्ही थोडीशी चर्चा करून यामध्ये अंतिम स्वरूप करणार आहोत आणि बँकेची प्रशिक्षण देणारी RCT आहे यांच्याशी पण चर्चा करणार आहोत आणि ह्या दोघांच्या मध्यस्थीतीने भविष्याच्या लाभार्थ्यांना निशुल्क ट्रेनिंग आणि ट्रेनिंगच्या झाल्यानंतर त्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही यानंतर उचलणार आहोत असं मला वाटतं. एकीकडे तुम्ही मराठा उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे, दुसरीकडे मराठा आरक्षणाची मागणी त्यासाठी होणारी आंदोलन अजूनही सुरूच आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनाची हाक देणार आहे. या सगळ्याकडं मधला दुवा म्हणून तुम्ही काम करताय का किंवा त्यात लक्ष घालणार आहे?
तर बघा काय होतं माहिती आहे का, माझ्या वडिलांनी 1980-82ला आर्थिक निकषावरती आरक्षणाची मागणी केली होती आणि कालांतराने इतर समाजाला आरक्षण देऊन मराठा समाज हा पूर्णपणे एकटा पडला होता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिलं पाऊल उचललं, जे उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि परत एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून SC-BC मधूनही आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालं, त्याचबरोबर EWS पण मिळालं. आता काय झालं, मराठा समाजाला SC-BC पेक्षा EWS हे खूप चांगलं होतं, कारण EWS मध्ये मराठा समाजाला खूप जास्त संधी मिळणार होती. परंतु त्यावेळेलाही काही आंदोलनकर्त्यांनी SC-BCचा हट्ट धरला, काही आंदोलनकर्त्यांनी मराठा कुणबी प्रमाणपत्राचा हट्ट धरला, जो पूर्ण झाला. आता जे मराठा कुणबी झालेत त्यांना तर तुम्हाला OBC मधून आरक्षण मिळालं, परंतु जो मूळचा मराठा होता, ज्याला EWSचा फायदा मिळू शकत होता चांगल्या पद्धतीनं, त्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये SC-BC मध्ये नुकसान झालेलं आहे आणि कित्येक लोक आज प्रत्यक्षामध्ये भेटतात, बोलतात, साहेब SC-BC पेक्षा EWS हेच आमचा फायदा आहे. पण आता राज्याचे मुख्यमंत्री कधी या विषयावरती सविस्तर बैठक लावतील आणि धोरणात्मक निर्णय घेतील त्याचा आम्ही वाट बघतो. एकंदरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात जास्तीत जास्त तरुण उद्योजकाकडे वळावे यासाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि दुसरीकडं आरक्षणाच्या प्रश्नावरही फडणवीसांच्या भूमिकेकडं लक्ष कायम आहे. अप्पासाहेब शेट्टी, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.